तू इथे नाही, तुम्ही ह्या गावात राहायचं, मी पलीकडच्या गावात नाही. मधी नदी होती, तिकडच्या गावातून दररोज एक ब्राह्मण इकडे येतो भिक्षेसाठी. माधोबा भक्तांनी सारखे रडतायत, चतुर्विध दुःख करतायत. दुःखाचा नाश हा परमेश्वरी हेतू. नित्य नरकाची चाली जोडलेली देवावरती उभय दृश्य अवतारावर खांडे काढून गेलेला आहे. ही कसं चुकवायचंय? आणि म्हणून त्या ठिकाणी देवाने त्याला दुःख दिलेलं आहे. देवा भक्ताची वाट भिन्न झालेली आहे. भक्त त्यालाच म्हणतात जो देवाशिवाय देवापासून नाही होत विभक्त. किती दुःख झालं असेल त्या भक्ताला, माधोबा भक्ताला. खाणं पिणं सोडलं, भिक्षा सोडली. भिक्षेला गेले तर माझा चक्र द्या म्हणून भिक्षा मागतायत. अन्नाचा एक कण नाही. 7 दिवस असेच निघून गेलेले. ब्राह्मण दररोज येतो माधुकरी मागायला यांच्या गावाला. रस्त्यात बसून माधोबा म्हणतात, काहो भट्टो, तुमच्या गावाला आलंब करणं, विशाळ नेत्र, अजानभाऊ असे पुरुष आहेत, ते आहेत का? कशी आहेस ती? निकेना असती? तो म्हणायचा हो चांगले. 7 दिवसपर्यंत वाट पाहिली. म्हणे स्त्रीला पुरुषाचा वेद किंवा पुरुषाला स्त्रीचा वेद? हा पुरुषाला पुरुषाचा वेद कसा आहे? म्हणून आज खोटं बोलायचं. त्या दिवशी खोटं बोललात. माधोबा भक्तांनी विचारला, असे असे पुरुष तुमच्या गावाला आहेत, ते निकेना असती, बर्वे असती? ते म्हणे तुम्हाला नाही माहीत का? म्हणे काय? म्हणजे ते झाले ऐसून ऐसे, सर्प होऊन दंश होऊन मेले. माधोबा भक्तांनी 3 वेळेस विचारलं. किती वेळेस? एक कळकीचं प्रेम असतं तर त्याला प्रयत्न करून देह त्याग करावं लागतोय. हा बाईचा 2 कळकीच्या प्रेमी आला 3 वेळेस विचारावं लागतं. माधोबा भक्त 2 कळकीचे प्रेमी आहेत, 3 वेळेस विचारतात, भक्तो सत्य सत्य सत्य, हे खरं आहे का? 3 वेळेस ब्राह्मण खरं बोलला. धाडकरी पडले, शरीरातून प्राण फकेर उडून गेले. हे काय झालेलं आहे? विकर्मात अकर्म घडलेलं आहे. आता अकर्मामधून परमेश्वराने विकर्म कसं घडवलेलं आहे? देवाला जाऊन परत गेला ब्राह्मण, त्या स्वामींजवळ जाऊन सांगतो माझ्याकडून चूक झाली, असं असं झालं. ते पुरुष दररोज विचारायचे तुम्हाला बरे आहेत का, निके नाही? मी सांगायचो आज मी खोटं बोललो, तुम्हाला माहित नाही का? ते झाले ऐसून ऐसे, सर्प दंश होऊन मेले. आणि म्हणून ते गेले देवा. स्वामी म्हणतात, स्वामींच्या स्त्री नेत्रातून अश्रुधारा ओघळू लागले. आज एक 2 कळकीचा भक्त मला सोडून गेलेला आहे. ही माऊली, संपूर्ण जगाची माऊली, प्रत्येक जीवाची माऊली अंतकरणापासून कळवळली, अश्रुधाऱ्या तरू झाल्या. ब्राह्मणाला सांगतात, एकाच नित्य नरकाची चाली खोडवायला गेलो, त्याला सोडवायला गेलो, दुसऱ्याने ओढून घेतली. भक्ताची हत्या ब्राह्मणाला घडलेली आहे. परमेश्वर किती दयाळू आहे. आणि म्हणून त्याला सांगितलं तुमच्याकडे पावडं खोरं वगैरे काय आहे का? टोपलं म्हणे आहे, जा आणा. घेऊन आले आणि स्वतः स्वामी तिथे गेलेले. माधोबा भक्ताचं देह पडलेलं आहे. स्वामी अंतकरणातून हिंडलावले. असा भक्त असावा, अशी साधना असावी, असं आचरण असावे. निर्वेद अमृताच्या आरती हे तिन्ही करत असताना अशा प्रकारे देह ठेवल्यानंतर त्याला निश्चितच पूर्णसंबंधच आहे. आणि म्हणून त्या भक्ताचं दुःख स्वामींना सहन झालेलं नाही. आता याने दुःख ओढून गेलं, भक्ताची हत्या झाली खोटं बोलल्यामुळे. याला नित्य नरकाची चाली होईल का नाही? प्रतिकारता भक्तावरून ईश्वरापर्यंत जाते आणि ईश्वराच्या हत्या घडल्यानंतर संपलं. एकाच ठीक करायला गेलो, दुसऱ्याने ओढवून घेतलं. त्याला त्या भक्ताची शुश्रूषा देव करायला लावतात, खड्डा खांडायला लावतात, त्याला पायाकडून धरायला लावतात. आपण उशाकडून डोक्याकडून स्वामी धरतात. दोघं मिळून माधोबा भक्ताची शुश्रूषा करतात. स्वामी लिळेमध्ये म्हणतात, मग ह्या आम्हाला तेथे राहिले. उदास झाले स्वामी, लगेच तिथून निघून गेले. हे अकर्मात विकर्म, पुन्हा विकर्मामध्ये अकर्मामधून विकर्म देवाने घडवून आणलेलं आहे. म्हणून गहना कर्मणो गती.
आचार करायचा असेल तो निषेध त्यागून आणि विधियुक्त करायला पाहिजे. अविदिती प्रसवी अविधी, तो पुरुष धर्मापासून जाय. आमच्या स्वामींनी सांगितलं, इकडे तेच सांगितलेलं. भगवंत म्हणता यद्यदा शरती श्रेष्ठ तपत देवे तरोजन. इकडे स्वामींनी सुद्धा संघात भेटी शुश्रूषा आहे सांगितलेलं आहे. तुम्हाला विधी निषेधाचं ज्ञान होण्यासाठी आपल्या विषयात ती नाता विरक्ताचा संघ कीजे. कशासाठी करायचा हा संघ? ज्ञानियाचा आणि विरक्ताचा संघ. तुम्हाला त्या विषयी विधी निषेधाचं ज्ञान पाहिजे. इथे हे कर्म तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे. 5व्या अध्यायापर्यंत कर्मच सांगितलेलं आहे. 3रा अध्याय निष्काम कर्मयोग हा केवळ कर्मयोग्यासाठी आणि अनुसंगित ज्ञानयोग्यासाठी म्हणजे संन्यास योग्यासाठी. परंतु 4थ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म आणि संन्यास, तिथे ज्ञान आहे. ज्ञानही सांगितलं, कर्मही सांगितलं, संन्यासही सांगितला. पण 4था अध्याय कर्म संन्यास. सुरुवातीला देव सांगतायत की जो कर्मयोगी आहे तो संन्यास योग्यापेक्षा श्रेष्ठ आहे. संन्यास कर्मयोगस्य निश्रेयस करावं. संन्यास योग किंवा कर्मयोग निश्रेयस दोन्ही श्रेयस्कर आहे. परंतु माझं मत असं आहे ना, कर्मयोग विशिष्यते. संन्यास कर्मयोगस्य निश्रेयस करावं तयोस्तु कर्म संन्यासात. म्हणजे संन्यास योगापेक्षा कर्मयोग मात्र निश्रेयस आहे. काय डोकं फोडतात? काय करायचं? शेवटी पण पुन्हा सांगितलं की योगी एका प्रकाराने एका बाबतीमध्ये हा कर्मयोगी श्रेष्ठ आहे. कारण या ज्ञानयोग्याचा संन्यास योग्याचा कर्मयोग्याचा पोटी जन्म आहे का नाही. म्हणून 4था जो स्तंभ सांगितला तो वासनिक आहे, तो कर्मयोगी आहे. पण तो कर्मयोगी जनका आहे. एक हस्तीचा गदस्कंदी जाय कनकदंडी विजयमान परिपर धर्म तो तयातेची पुसावा की, असं आमचे स्वामी सांगतात. इकडे गोपालकृष्णांनी तेच सांगितलेलं आहे. जनकाधिकासारखा अष्टभोगी परिपूर्ण दिसत असला पण तो परिपर धर्म तो तयातेची पुसावा, तो वास्तविक बोधवंत आहे. महारवाडाहून धर्म काढावा. इथे सुद्धा महारवाड्याचा आणि अशा प्रकारचं जर ज्ञानपात्र तिथे असेल तिथून तुम्हाला धर्म काढायचा आहे. या श्लोकातही ते सांगितलेलं आहे. म्हणून कर्मणो हे बोधव्य, तो संन्यासाश्रमामध्ये असला काय आणि कर्मयोगामध्ये असला काय. पद्मपत्र मीमांसा याचा या संपूर्ण कर्मयोग 3 अध्यायामध्ये सांगितला, 4 अध्यायामध्ये सांगितला. कारण शेवट 2ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला. आणि शेवटी स्थितप्रज्ञाचे लक्षण ही संन्यासाची उच्चतम पायरी सांगितलेली आहे. तर शेवटी या अध्याय सांगताना, कारण शेवटी सांगितलं की त्याला अनुसरल्याशिवाय घेतलं नाही. वास एरवी आमचे भाष्यकार म्हणता एरवी वासनी काही म्हणेल मज पुन संबंध होईल तरी अनुसरणे वांचुनी नाही. ऐक नाही. आणि म्हणून गोपालकृष्णांनी संक्षिप्तपणे हा कर्माचा विभाग, कर्मकांड, त्याच्यानंतर ज्ञानकांड. कारण कुठलेही कर्म करायचं तुम्हाला संन्यासाश्रमामध्ये इथे सुद्धा निवृत्ती तुम्हाला सांभाळण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. ज्ञान नंतर कर्म. मानभट्ट तेच देवाला सांगतो नाही का, ज्ञान उदय कर्म. कर्मात शुद्ध ज्ञान होय, शुद्ध ज्ञानात अंतकरण शुद्ध बनते. अंतकरण शुद्ध झाल्यानंतर ज्ञान होतं, ज्ञानोदय मोक्ष. सांगायचं तात्पर्य कर्मण ही बोधव्यम बोधव्यांच विकर्मण अकर्मणश्च बोधव्यम. गहन कर्मणो गती, ही कर्माची गती अत्यंत गहन आहे. म्हणून कर्मयोग्यांसाठी दुसरं सूत्र, दुसरा श्लोक सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे? युक्त आहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. युक्त आहार, दोन्ही कुशी ताणून जेवा, दिवस उजेडेपर्यंत झोपा असं नाही सांगितलं. पहाटे उठा. त्या टायमाला देवतेला सांगताना की तो सारस्वत काळ, सात्विक काळ आहे. देवता हृदयाशी. स्वामी आपल्या कपाळावर हात ठेवून जीवाची वाट पाहतात, हा कधी माझ्याकडे येईल. आणि म्हणून
अशा प्रकारे कर्मयोग्याला सुद्धा युक्त आहार घ्या. युक्त विहार. विहार म्हणजे काय? चालतानाही त्यांनी हिंसेपासून वाचलं पाहिजे. वायफट कृषी कर्म करायचे म्हणून वायफट हिंसा करू नका. कुठे बांधावर सर्प निघला, परंतु हा तिथं जातो, त्याला पार खांडून टाकतो, अर्धा दिवस घालवतो, त्या सर्पाला काढून मारतो. अरे ती धामण होती ना, ती काही विषारी नव्हती. कुठे नाही. सर्प चांगला तुम्ही जर जोडलेला असेल तर 7व्या मजल्यावर येऊन तुम्हाला चावेल, नाही का? परीक्षित राजाला एवढा काचेचा बंगला बनवला, पण बोराच्या रूपातून, आळीच्या रूपातून हा तक्षक त्या ठिकाणी गेला आणि संपला. म्हणून तुम्ही जर जोडलेला असेल तर देवाची जर साधना तुम्ही चांगल्या केली असेल, ते आचरण तुमचं चांगलं असेल, तर तुमचा बालही कोणी वाकडा करू शकत नाही. आणि म्हणून सांगायचे तात्पर्य की त्या कर्मयोग्याने सुद्धा अहिंसेपासून वाचलं पाहिजे. आपल्या शब्दाने कोणाचं अंतकरण नाही दुखलं पाहिजे, कोणाचे वर्मस्पर्श आपले केले नाही पाहिजे. हे संयम आहे, हे इंद्रियाचा संयम आहे. कारण संघात संघा येते, काम कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोह स्मृती विभ्रमा. तुम्ही स्वार्थाच्या पाठीमागून जाऊन लोकांचे मुर्दे जर पाडायला लागले पैशासाठी, संपत्तीसाठी, मानासाठी, तर मात्र तुम्हाला नरक तुमच्या बापाला चुकणार नाही. युक्त आहार विहार. विहार सुद्धा योग्य करा. कुठे जायचं नाही, चालले उपदेश घेतलेला आहे. काय हो पण आपल्याला सत्रशृंगीला जायला काय हरकत? मित्र चाललेत म्हणून गेले, हा एक संग्रह रूप विकल्प तुम्ही टाळला पाहिजे. सगळ्यात धोका कर्मयोग्यांना विकल्पाचा आहे, त्याच्यापासून तुम्ही वाचले पाहिजे, नाही का? नाही मग आता पंड्याला खोकला लागलेला आहे आणि मग दत्तात्रय बाबांच्या काय करणार आहे? देवाने इथं विषहरण केलं सर्पाचं, पण याला खोकला लागलेला आहे. मग हे विघ्नेश्वर बाबा च्या चरणोदकाने बंड्याचा खोकला जाईल का? अरे अगविनाश सांगितलेले त्या पूजावसरामध्ये जायला. अगविनाश, विघ्नाचा नाश करणार ते चरणोदक आहे. सम्मार्जिते सुचरणो कदान भक्ता. तुमची श्रद्धा तिथे जर असेल ना, ते एक थेंबाने ज्या जसमाईसारखं काऊर 3 वेळेस 3 टक घेतले, 3 थेंब कुठल्या कुठे पळून गेला, त्याच्यात एवढी ताकद आहे, तो महारोग घालवणार आहे, तो साधा लोक घालवणार नाही. पण त्यासाठी तुम्ही जर देवतेला शरण गेला, ते संग्रहरूप विकल्प आचरला, देवता जनित विकल्प आचरला, इच्छा रूप विकल्प तुम्हाला घातक आहे, तो जर आचरला, मग काय होते? एक दिवस खाल्लं म्हणून सत्यनारायणाचा प्रसाद एक दिवस खाल्ला, देवता पदार्थाद्वारे या साधकाला पतित करण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणून युक्त आहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु. कर्मामध्ये युक्त विचार करा, योग्य आहे का? हे करणं योग्य आहे का? नाही तर चालला आता पित्तर पंधरवडा आला, नाही माझ्या बापाचं श्राद्ध मला करायलाच पाहिजे. नुसतं श्राद्धाचं जेवलं, त्या दाखवाला तिथे त्याला दाढी आलं आणि तो जाऊन झाडाझुडपा खाली पाहू लागला झोपण्यासाठी. आणि मग सगळ्यांची झाडाखाली दैवत जेव्हा दिसले तेव्हा म्हणतो, भरबे झाडे देवळी रांडा देवता व्यापिती. पुढचा अर्थ नाही सांगत जाऊ, नाही का बाबा? भरबी झाडी देवळी रांडा देवता व्यापिती. म्हणे त्या रांडा देवाजवळ गारणं केलं आणि इथं सांगायला आल्या स्वामींना. स्वामी हो हो झोपेत करत होते. बाईसा म्हणे, बाबा आपण कोणला हो हो करत होते? नाही म्हणे, इथे नाथोचे गारणे आले. तिकडे त्याला ताप आणला आणि ते गारणे आले. केवळ काय झालं होतं की श्राद्धाचं भोजन त्या नेवासाला केलं. आणि म्हणून हा सगळा रूप विकल्प, इच्छा रूप विकल्प आणि शेवटी हिंसा रूप विकल्प तुम्हाला नरकाला नेणार आहे. ही पथ्य या वासनिकाने, या नामधारकाने तुम्ही निश्चित पाळायची आहे. हे या गीतेने सांगितलं. युक्त आहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्म सु युक्त स्वप्नावबोधस्य. योग्य वेळी झोपा, योग्य वेळी उठा,
अवबोध म्हणजे जागवणे, स्वप्नावस्था म्हणजे निद्रावस्था. वेळीच झोपा, लवकर उठा, स्मरण करा, चिंतन करा, कमीत कमी 5 नामाच्या 5 गाठ्या करा. हा आचार गोपालकृष्णाने जो भगवान श्री चक्रधर स्वामींनी तिकडे तंतोतंत सूत्रांमध्ये सांगितलेला आहे, तोच इकडे एका 6 वचनाच्या अस्थि परिवर्ती आचारस्थळ आणि आचार माळिका आणि आचारभर दृष्टांत एवढं सांगितलं. आणि इकडे गोपालकृष्णांनी कर्मयोगासाठी एक श्लोक वापरला आणि संन्यास योगासाठी इंद्रियस्य इंद्रिय सार्थे रागदोष व्यवस्थितो तयोर्ण वशम आगच्छतो हेस्य परिपंथिनो, असा उत्तम प्रकारचा आचार. आणि 16व्या अध्यायामध्ये ते संपूर्ण 1.5 श्लोक फक्त चांगल्या माणसासाठी, दैवी संपत्ती माणसासाठी सांगितले. सगळा अध्याय आसुरी संपत्तीच्या माणसासाठी राहिला नाही का. अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती कसाचार असावा तो. अभयम निर्भय राहा, तुझा कोणी देवता वाकडं करू शकणार नाही, माणूस सुद्धा वाकडं करू शकणार, पण तू परिवर्ते राहा. कर्मयोग करतोय, कर्मयोगाचा आचार, परंतु पद्मपत्र मीमांसा पाण्यात राहून सुद्धा त्या कमळाच्या पाण्याला पाणी स्पर्श करत नाही. तू संसारात मध्ये राहा, परंतु विषयाशी एकरूप होऊ नको, फक्त व्यवहार म्हणून कर, एक नाही. म्हणून अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानं दमश्यज्ञस्य स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती रपैशुनम दया भूतेष्वलोकयुक्तम मार्दवम धैर्यचापलम तेज क्षमा कृति शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवीमविदा तस्य भारत. हे का नाही, भारता ही सगळी लक्षणं तुमच्या आचारामध्ये निश्चित पाहिजे. अशा प्रकारचं आचरण करा, निर्भय व्हा. माझा देव मला करेल का नाही साहेब, हे बिलकुल शंका मनातून सोडत आहे. सत्य संशुद्धी, अंतकरण शुद्ध ठेवा, दुसऱ्याविषयी, आपल्याविषयी, देवाविषयी आणि समाजाविषयी आणि देवतेविषयी सुद्धा अंतकरण शुद्ध ठेवा. देवाने सांगितलं त्यांचे तरी कर्तव्य आम्हीच करणार आहे ना. तुम्ही जर जोडलेले आहेत, भोग तुम्हाला भोगावे लागते. हे करीतया नर्क धरीतया नर्क, एक एकाशी देतया नर्क. माझा टाईम संपलाय, मी चालतो, सराट ओळखच राहतो. तसं नाही बाबा, 5:18 झाले, अध्यक्षाला टाईम पाहिजे. आणि म्हणून 5:30चा टाईम आपल्या पत्रिकेत दिलेला आहे. वेळेत आटपतो. 5:15 झालेले आहेत. 15 मिनटं बाबांसाठी 5:30ला संपवायचं असेल, नाही तर ते अध्यक्षांच्या मनावर असतं, ठीक आहे नाही का. आणि म्हणून मला या ठिकाणी बाबांनी बोलवलं. गीतेतला आचार तुम्हाला विस्तृत, याच्यापेक्षाही विस्तृत अनेक श्लोकांमध्ये हे सांगितलेलं आहे. आपल्याकडे तेवढा टाईम नाही, नाही का. आणि म्हणून माझ्या लांबलेलं हे चराट या ठिकाणी आठवतो, विषयाला विराम देतो. आणि तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण महाराज सद्बुद्धी देव तुमच्याकडून कर्मयोगी असतील, त्यांनी कर्मयोग चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये विचार करून तो कर्मयोग करा. संन्यास योग्यांनी आपण काय करावं, संन्यास घेतल्यावर घरी राहावं का मार्गात राहावं, तुमच्यावर सोडतो मी, नाही का. आमचे भाष्यकार म्हणतात, धोरणे हे अंतकरणी न आठवावे. दूर गेला ना तिथं अंतकरणापासून आठवू नका. काही करायचं ते करा. स्वामी श्रीकृष्ण महाराज तुम्हाला शेवटी ती सद्बुद्धी देव. कर्मयोग्यांनाही संन्यास योग्यांना चांगल्या प्रकारचं आचरण करा. अविधी करू नका. अविधी ते प्रसवे, अविधी तो पुरुष धर्मापासून जाय. आणि गोपालकृष्णांनी सांगितलंय त्या विषयापासून परावृत्त व्हा. पंचज्ञानेंद्रियाचे 5 विषय तुम्ही असे आवडलं ते कैसा ऊर्ध्वगती, त्याची वृद्धगती कशी होईल. भवार्णवी पडे. भव म्हणजे दुःखाच्या अर्णवामध्ये, म्हणजे समुद्रामध्ये तुम्ही पडणार आहात आणि नरकाला जाणार आहात. सावध व्हा. इतकंच बोलतो, लांबलेले विवेचन थांबवतो. भगवान श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. खरंच पूजनीय भगवान 76तला आवाज असं वाटतंय वक्ताही बनलं पाहिजे, कधी श्रोता सुद्धा बनलं आलं पाहिजे, आणि कधी अध्यक्षही बनवलं तर बनलं पाहिजे. त्यात आढेवेढे घेऊ नये. तर अशा प्रकारे
फार सुंदर अशा प्रकारची सुरुवात आजच्या या दिवशी बाबांनी केलेली आहे. सकाळचं सत्र आणि दुपारचं सत्र खरोखर फार चांगलं झालं. सकाळचं माझं होतं म्हणून चांगलं झालं असं म्हणत नाही मी, परंतु मलाच ते फार आवडलं आणि दुपारचं सत्रही मला आवडलं. आणि जे मला आवडतं ते चांगलं असतं हा माझा सिद्धांत आहे. जे आपल्याला आवडतं ते चांगलं असतं, जे आपल्यालाच आवडत नाही ते चांगलं नसतं, नाही का. मग आपलं प्रवचन काय असतं ना, ते जर आपल्यालाच आवडलं नाही तर मग बरोबर नाही काय. तर अशा प्रकारे दोन्ही सत्र फार सुंदर सुचारू रूपाने या ठिकाणी संपन्न झाले. सकाळच्या प्रवचन सत्राचे संचालक विद्वत रत्न श्री रमेश दादा शास्त्री हे होते. सुंदरपणे त्यांनी त्याचं विश्लेषण केलं. आताच्या या सत्राचे संचालक सूत्रसंचालक अत्यंत कौशल्याने सूत्रसंचलन करणारे आमचे आदरणीय श्रद्धे विद्वत रत्न श्री भोजराज दादा लोणारकर हे आहेत. या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर अहमदाबाद निवासी बाबा यांनी खरंच भगवान श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेला आचार किंवा आचार धर्म हा खूप विशाल आहे. भगवद्गीतेत जास्तीत जास्त म्हणजे याचा उहापोह झालेला आहे. पुन्हा पुन्हा जास्तच गोष्टी आल्या. कसं राहायचं तुला, कसं वागायचं तुला. तिथे युद्धाचं शिक्षण भगवान गोपाल कृष्ण देत नाही त्याला. इथे समाजामध्ये कसं वर्तन करायचं तुला, या ठिकाणी युद्ध करायचं हे ज्ञान तुला आहे, पण समाजामध्ये माझा भक्त म्हणून कसं राहायचं आहे. कर्मयोग संन्यासयोग ह्या दोन गोष्टीला महत्त्वपूर्ण सांगितल्या. भक्तियोग हा त्यापेक्षाही अत्यंत त्याचा कळस सांगितला. सर्वात श्रेष्ठ जर काही असेल तर ती भक्ती आहे. पण ती भक्ती ज्ञान नसेल तर अंधश्रद्धा आहे. आणि ज्ञानयुक्त भक्ती असेल तर ती प्रेमाला प्राप्त करून देणारी. प्रेम बोली जे भक्ती बोली, प्रेमाला पात्र करून देणारी ती भक्ती आहे. नसेल तुम्हाला ज्ञान, पण तुमच्या क्रिया जर चांगल्या असतील, ईश्वरावर जर अनन्य भक्ती असेल, दृढ श्रद्धा असेल ईश्वरावर, ईश्वराच्या साधनावर जर तुमची श्रद्धा असेल आणि त्या पद्धतीने जर तुमची भक्ती असेल तर निश्चित तुम्ही परमेश्वराच्या प्रेमाला पात्र झाल्याशिवाय राहणार नाही. हे अत्यंत भक्तीचं महत्त्व सांगितलं. त्याप्रमाणे 3 गोष्टी बाबांनी आपल्या प्रवचनात सांगितल्या. अहमदाबादचे बाबा यामुळे मला म्हणावं लागलं की सकाळच्या सत्रात मी बाबांचा उल्लेख पादुकर बाबा म्हणून केल्याबरोबर माझ्यावर म्हणजे थोडासा प्रेशर आला आणि इथून ते व्हायरल झालं. ओठांतरा निघाले ते देशांतराला. याप्रमाणे ते देशांतरापर्यंत पोहोचायला आज तर काहीच वेळ लागत नाही. खूप उपलब्ध साधन आहे. माझं त्यांचं प्रेम आहे, बाबा समजून घेतात. आणि म्हणून मी अहमदाबादचे बाबा म्हणायला पाहिजे होतं, पण व्यस्त प्रवास, रात्री उशिरा झोपलो, सकाळी लवकर उठलो, तयारी करता करता आणि विषयाचं तर ज्या भगवद्गीतेला सोबत नेलं होतं ती भगवद्गीताच कुरुक्षेत्रावर राहिली. म्हणजे ज्या ठिकाणी भगवद्गीता सांगितली तिथेच आमची भगवद्गीता आहे, तिथेच आमच्या मंदिरामध्ये सुरक्षित आहे. म्हणजे अभ्यास करायला सुद्धा पाहिजे तो वेळ मिळाला नाही. आणि त्यामुळे पत्रिका हातात घेतली आणि सरळ सरळ आचार्य महंत श्री पातुरकर बाबा शास्त्री असं म्हटलं गेलं. ही अनावधानाने झालेली माझी चूक आहे. बाबा माझे मित्र आहेत. अहमदाबादचे बाबा म्हटलं तरी त्यांचं प्रेम माझ्याबद्दल काही कमी होणार नाही. आणि म्हणून यावेळेला मी अहमदाबादचे बाबा म्हणतोय. सांगायचं तात्पर्य समाजात वागायचं ते कसं वागायचं फार अडचणी आहे. आचार म्हणजे साधारण असं राहा तसं राहा, गावून गावाला नदीचा तिरी भिक्षा मागून नदीचा तिरी भोजन करा एवढंच नाही. आचार म्हणजे साध्या साध्या गोष्टी. तुम्ही कसं बोलता, तुम्ही कसं वागता, तुम्ही कसं वर्तन करता,
तुम्ही तुमच्या साधारण गोष्टी असतात. आपण रस्त्याने जातो, आपली गाडी येते आणि कुठेतरी आडवी गाडी ठेवतो. त्याला एवढं तरी डोकं पाहिजे की माझ्यामुळे येणाऱ्या गाडीला त्रास होऊ नये म्हणून मी थोडीशी साईडला गाडी लावली पाहिजे. म्हणजे इथून हा आचार आहे की माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये, हा एक महत्त्वाचा आचार. आणि दुसरा महत्त्वाचा आचार हा आहे की परमेश्वराला आपल्या आचरणामुळे दोष वाटला पाहिजे. जीवमात्रांना आपल्या कुठल्याही आचरणामुळे दुःख वाटू नये आणि परमेश्वराला आपल्या आचरणामुळे दोष वाटावा. हे सर्व तत्व श्रीमद भगवद्गीतेतील अत्यंत सुंदर सोदाहरण हे बाबांनी आपल्याला दिलेलं आहे. खरं तर माझ्याही ज्ञानामध्ये ते भर पडली. कर्म अकर्म विकर्म काय सुंदर विषय आणि काय ते दृष्टांत देऊन एक काय वाचवली तर 2 गायी मारल्या. काय किती वागावं, कसं वागावं माणसाला, तारेवरची कसरत आहे. स्वामींनी तो दृष्टांत दिला आहे, वर्तेचा दृष्टांत. त्या वर्तेच्या दृष्टांताप्रमाणे या ठिकाणी जो वागतो तोच खऱ्या अर्थाने देवाला आवडतो आणि जो देवाला आवडतो तो सर्वांना आवडतो म्हणून देवाला आवडतो. म्हणून जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला. तर सर्वांना आवडण्यासाठी बरेच काही दोष आपल्या ठिकाणी असतात. सर्व गुणवान नसतात. गुणवान जर कोणी असेल या जगामध्ये तर तो सकळी गुण सकळी धर्म त्याच्याजवळ आहे. तो गुणवान आहे. तो सकळ गुणांचा अधिष्ठाता आहे. सौंदर्य आदी लावण्य आदी सकळ गुण भगवान श्रीकृष्णामध्ये आपल्याला दिसतात. दया माया कृपा करुणेचे सारे गुण परमेश्वर अवतारामध्ये आपल्याला दिसतात आणि त्या गुणांसारखं आपण बनू शकत नाही. ते गुण आपल्याला येऊच शकत नाही. पण त्या गुणांना आपण पात्र होण्यासाठी तरी प्रयत्न केला पाहिजे. हा विषय बाबांनी दैवी संपत्तीचा अगदी थोडक्यात पण सुंदर विवेचन करून आपल्याला सांगितलं की हे दैवी गुण सांगितले. दैवी संपत्ती जर तुमच्याजवळ असेल तर हे गुण तुम्हाला प्राप्त होतील. मघाच्या प्रवचनामध्ये मी आपल्याला सांगितलं की श्री दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केले म्हणजे काय. त्यांचं नारळ पान सुपारी खालील बदाम घेऊन गेले का तुम्हाला उपदेश द्या म्हणून. गुरु केले म्हणजे काय, त्यांच्याकडून गुण घेतला. ज्याच्याकडून आपण गुण घेतला ते आपले गुरु. बाबांजवळून आपण हा गुण घेतला पाहिजे. बाबा फार सहनशील आहे, बाबा फार नम्र आहे, बाबा फार ज्ञानी आहे आणि तरीही विनम्रता हे त्यांचं एक भूषण आहे. फलभारे तनु काय नम्रची होते. जेव्हा एखाद्या वृक्षाला भरपूर फळं येतात तेव्हा तो वृक्ष ताठ नसतो, तो झुकतो. त्याप्रमाणे विद्वानांचं जे लक्षण आहे, विद्वानांच्या ठिकाणी असलेले जे गुण आहेत ते आजच्या या सत्रामध्ये असलेले जे वक्ते आणि सकाळच्या सत्राचे असलेले अध्यक्ष यांच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यांचा माझा सहवास आजचा नाही, 50 वर्षापासूनचा आहे. गुरुकुलमध्ये असतानापासूनचा आहे आणि ते फार उदार वृत्तीचे आहे. आमची परिस्थिती फार वाईट होती. मला तर असं वाटतं की म्हणजे खूपच वाईट होतं. म्हणजे वाईट या दृष्टिकोनातून आर्थिक दृष्टिकोनातून. मी सांगितलं पैसा श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ. आमच्या शिष्याने विचारलं तेव्हाची अशी परिस्थिती होती. ज्ञान कोणी देत होतं आम्हाला, पैसा कोणी देत नव्हतं. आणि बाबांजवळ केव्हाही जा, मराठी बाबांजवळ केव्हाही जा किंवा आमचे आदरणीय सध्या आचार्य तेलारकर बाबा यांच्याजवळ केव्हाही जा, 10 रुपये 15 रुपये 20 रुपये आम्ही उसने मागायचो आणि ते पटकन देऊन टाकायचो आणि ते सहजतेने द्यायचे. असं कधीच त्यांनी म्हटलं नाही की मागचे पैसे अजून दिले नाही आणि आता पुन्हा दुसरे पैसे घेतो. मागचे पैसे आपण घेतले हे आम्ही विसरूनच जात होतो. पण तो पैशाची अडचण आली की बाबांकडे जायचं, त्या मंडळीकडे जायचं आणि यांनी उदारपणे आम्हाला ती अडणी भागवायची.
त्यांचं प्रेम, त्यांचं आमच्या पाठीमागे असलेल्या शुभेच्छा, आणि यामुळे आज अशी अवस्था आहे की पैशाची गरज नाही आम्हाला फक्त गरज आपल्या सर्वांची आहे, माणसांची गरज आहे. माणसं जोडणं हे आम्हाला आता अत्यंत महत्त्वाचं वाटतं. पैसा जोडणं महत्त्वाचं नाही, माणसं जोडत राहा, पैसा आपोआप तुमच्या पाठीमागे येतो याचा प्रत्यय आम्ही बाबा घेतो. जे जे अत्यंत कष्ट घेऊन त्यांनी ज्ञान साधना आचरणात आणली, हा आचार आहे. आचार हा नाही आहे की कसं तुम्ही आखूड कपडे घालता का, लांब लचक कपडे घालता, ढोंगडी पांघरता का कंठा घालता, लांब शर्ट घालता का फक्त बंडीच वापरता, टोपी घालता का नसुद्धी उपरणच डोक्यावर घेता, हा आचार नाही. वेशभूषा, वेशभूषा कोणती असू शकते. वेगवेगळे कलर आपल्या या ठिकाणी दिसतात. आमचा कलर वेगळा, बाबांचा कलर वेगळा, इथे बसलेल्यांचे कलर वेगळे, हे सारे वेगवेगळे कलर असले, अनेक रंग जरी असले तर या सर्व रंगामध्ये एकच रंग आहे, आणि तो म्हणजे श्रीरंग. श्रीकृष्णाचा रंग आहे, श्रीकृष्णाच्या भक्तीचा रंग आहे. आणि हा भक्तीचा जो रंग आहे, हा विरमतेचा जो रंग आहे, वैराग्याचा जो रंग आहे, हा ज्ञानाचा जो रंग आहे, हा बाहेरच्या सर्व रंगापेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून बाहेरच्या रंगाला काही महत्व नाही का? नाही, बाहेरच्या रंगाला सुद्धा महत्व आहे. स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी स्वतः हा अनुसरणाचा वेश आपल्या भक्तांना दिलेला आहे. आदाईसाला स्वतः अनुसरणाचं महत्व सांगून संन्यास दिलेला आहे. संन्यासाचं महत्व सांगितलेलं आहे, आचार सांगितलेला आहे. आचार दोन प्रकारचा, एक अंतर आचार, एक बाह्य आचार. राग द्वेष काम क्रोध मद मत्सर याचा त्याग, याच नावे संन्यासकी बाई. संन्यास केवळ कपडे बदलवल्यामुळे संन्यास होत नाही, स्वामी स्वतः सांगतात. आणि तरीही येथीचा वेशधारी जो असेल त्याचा येथ अभिमान असं स्वामी म्हणतात. कारण ती प्रवृत्ती आहे, येथ मार्गाची प्रवृत्ती, आणि मार्गाची प्रवृत्ती म्हटलं म्हणजे एक गणवेश आवश्यक असतो. स्वामींच्या काळातला गणवेश वेगळा होता, आचार्यांच्या काळातला गणवेश वेगळा झाला. स्मृतीस्थळामध्ये आपल्याला उल्लेख मिळतो, काळे कृष्ण भट्ट आणि महिम भट्ट एकदा अटनप्रमाणे जात असताना एका त्या गुप्त हेरांनी असं पाहिलं की हे कुठल्या तरी वेगळ्या राजाचे गुप्तहेर असावे. मग त्या राजाच्या त्या सैनिकांनी काय केलं, यांना पकडलं आणि सरळ त्यांना जेलमध्ये, त्यांच्या कैदेमध्ये टाकलं. आता हे आपलं जिथे कुठे असेल, साधूला काय जेलमध्ये असो का बाहेर असो, आत असो का बाहेर असो, घरात असो का दारात असो, नगरात असो का खेड्यात असो, महालात असो का झोपडीत असो, जिथे कुठे असेल तिथे तो त्या ईश्वराच्या रंगामध्ये रंगलेला असतो. मन मना भावमत भक्तो मद्याजी माम नमस्कुरू हे आचाराचे सूत्र भगवंतांनी सांगितले की मनाने तू माझा हो. आपण मनाने कुणातरी वेगळ्याच विषयाचे असतो, आपलं आपण इथे असतो, आपलं मन दुसरीकडे कुठेतरी भटकत असतं. भगवंताने बाबांनी सांगितलं ते येतो येतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततो नियम नेतात आत्मन्येव वशम नये. आत्म्यामध्ये ते स्थिर करा, परमात्म्यामध्ये ते स्थिर करा, हा आचार आहे. म्हणजे इकडे तिकडे भटकतं हे दिसतं का कोणाला? आपल्याला तरी दिसतं का? पण लक्ष लावून जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं. एका मानसशास्त्रज्ञाने असं म्हटलं की तुम्हाला तुमच्या हातात मी पाटी आणि लेखणी देतो आणि 1 मिनिट तुमच्या मनामध्ये जेवढे काही विचार येतात ते लिहिण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर ते तुम्ही आपल्या अत्यंत जवळच्या मित्राला सुद्धा ती पाठी दाखवू शकणार नाही. एवढे घाणेरडे विचार आपण करत असतो. एवढा घाणेरडा माणूस आहे का नाही त्याने शोधून पाहावं. पण अशा घाणेरड्या माणसाला, लोखंडासारख्या कठीण असलेल्या माणसाला
या ज्ञानियांचा जेव्हा परिसस्पर्श होतो तेव्हा त्या लोखंडाचं सोनं होतं. आज इंगोलीकर बाबांनी हे असे परीस रत्न आपल्या समोर आणलेले आहे की ते सर्वसामान्य दगडासारख्या लोखंडासारख्या या जीवात्म्याला सोनं करण्यासाठी प्रयत्न करणारे आहे. म्हणून आचार हा मनाने तू माझा हो. आपण मनाने कुठल्या तरी व्यक्तीचे असतो किंवा वस्तूचे असतो. संन्यासाचं लक्षण भगवंताने सांगितलं हे अंतर आचार. भगवंताने जो बाह्य आचार सांगितला तो बाहेर कसं राहिलं पाहिजे. तुमच्यापासून लोकोस्मिन द्विजते लोकांनो द्विजते चय, म्हणजे आपल्यापासून लोकांना त्रास होऊ नये आणि लोकांपासून आपल्याला त्रास होऊ नये अशा प्रकारे आपण असतो. अद्वेष्टा सर्व भूतेषु, सर्व भूत प्राणी मात्राबद्दल अद्वेष्टा म्हणजे द्वेषरहित असलं पाहिजे. कुठली सुंदर लीळा सकाळी सांगायला पाहिजे होती, मी विसरलो. ही लीळा ज्या ठिकाणी आपण बसलो त्या ठिकाणची लीळा हा उपदेश आपल्याला देणारी आहे. एकमेकाचा द्वेष केल्याने, एकमेकाशी संघर्ष केल्याने, एकमेकाबरोबर भांडत बसल्याने ती प्रतिकानंतर अशी वाढत जाते की चतुर्विध कर्मफळात गेल्यानंतरही, नरक योनीमध्ये गेल्यानंतरही सापाच्या माध्यमातून, त्या भुजंगाच्या माध्यमातून त्या लीळेमध्ये आपल्याला त्याचं दर्शन होतं. एका त्या पुजाऱ्याने सांगायचा विसरला तो आणि स्वामींना तो सांगतो की हे मंदिर आम्ही रात्री बंद करतो. मग म्हटलं आम्ही कुठे झोपू? म्हटलं तिकडे जा, ते उघडत असतं. आणि स्वामी तिकडे गेले. तो पुजारी आपल्या गावात निघून जात तो वडनेरमध्ये. त्यावेळेला भक्कम अशा प्रकारचा परकोट वडनेर नगराला असतो आणि हा पुजारी जातो आणि तो वेशद्वारवाला द्वार बंद करून जातो. आणि हा घरी गेल्यानंतर मग याला आठवतं की अरे ज्या मंदिराकडे स्वामी जाताना आपण पाहिलं त्यांना इथे झोपू दिलं नाही आणि त्यांना आपण पाहिलं की त्या मंदिरात जात आहे. तिथं तर दोन भुजंग दररोज रात्री फार मोठं तुंबाड युद्ध करतात, भांडण करतात, एकमेकाला चावा घेतात, एकमेकाचा म्हणजे तुटून पडतात एकमेकावर. आणि हे महात्मे जर तिथे झोपले आणि यांना जर काही दगा झाला तर ते पाप माझ्यावर पडेल. का एवढा विचार माणसाला असला पाहिजे. कुठली एखादी गोष्ट आपण जर कारणीभूत असू त्या गोष्टीला आणि त्यामुळे जर काही अनिष्ट घडणार असाल तर त्याचा निमित्त दोष मला सुद्धा लागू शकतो, पण मी निमित्त बनू नये असं त्याला वाटतं. तो येतो, वेशद्वारापर्यंत द्वार बंद होतं. तो सांगतो की मला जाऊ द्या बाहेर. तो नाही, आता सकाळीच नियम असतात, प्रोटोकॉल असतो प्रत्येक गोष्टीचा. आणि तो तळमळत राहतो रात्रभर की काय झालं, कसं झालं, कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय झालं असेल त्या महात्म्याचं. स्वामींसाठी हा तळमळ करणारा जीवात्मा अनावधानाने त्याच्याकडून सांगितलं नाही. अनावधानाने काही चुका होतात माणसाला. अशा प्रकारे त्याच्याकडून ती चूक झाली. सकाळी धावत पडत तो आला, येशूचं द्वार उघडलं आणि त्या मंदिरात तो आला. आणि मंदिरात आल्याबरोबर स्वामी शांत ध्यानस्थ बसले. ध्यानस्थ निष्ठ असे म्हणजे दररोज पश्चात्परी स्वामी ध्यानस्थ बसून सकळ जीवाचे चिंतन करतात. जीवाला जो आचार सांगितला तर परमेश्वराचा कोणता आचार आहे हे सकळ जीवाचे चिंती. महादासाला स्वामी सांगतात आम्ही सकळ जीवाचं चिंतन करतो. बाईसांना स्वामी सांगतात आम्ही श्री प्रभूंची थाप चिंततो. या दोन्ही गोष्टीतून एक ज्ञान आपल्याला प्राप्त होते, एक आचार आपल्याला प्राप्त होतो की आपण परमेश्वर आपलं चिंतन करतात, आपण परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. तो सारस्वत काळ देवता हृदयाशी अस्थिपरीची देवता माझा साधनदाता माझं चिंतन करतो. त्यावेळेला जर मी त्याचं चिंतन केलं तर तो सुद्धा माझ्या हृदयामध्ये अवस्थित होतो. म्हणून मी त्याचं चिंतन केलं पाहिजे, हा आचार आहे. आणि दुसरा शब्द प्रयोग केला आहे हे श्री प्रभूची थाप चिंती. या ठिकाणी बाईसांना सांगितलं की आम्ही श्री प्रभू बाबा म्हणजे आमचे श्री गुरु त्यांची थाप
आमच्या पाठीवरती पडलेली होती. 2 प्रकारची थाप असते, एक शाबासकीची थाप आणि काही चुकलं म्हणून थाप असते. या दोन्ही थापेचा अंतर्भाव श्रीप्रभूंच्या थापेमध्ये आहे की मला अपेक्षित असलेला समाज घडवण्याचं काम तू करतो आहेस म्हणून लक्ष जे थाप दिलेली आहे. आणि गुरुने दिलेला तो प्रसाद आहे. म्हणून गुरुची चिंतन, गुरुचं सुद्धा चिंतन केलं पाहिजे. हा सुद्धा एक आचार आहे. गुरुप्रती आपली श्रद्धा निष्ठा दृढ असली पाहिजे. पण ती श्रद्धा निष्ठा दृढ असताना स्वामींनी आम्हाला सचेत केलेला आहे. गुरुपसे अभिवृत्ती न वर्तावे, गुरु रणु गंतव्यम हे सर्व सांगितलेलं आहे. पण गुरुप्रती सुद्धा परमप्रीती कीजे पण विशिष्ट बुद्धी न कीजे. गुरुला ईश्वर म्हणून समजू नका. गुरुला ईश्वरासारखा म्हणजे मानून त्याला म्हणजे भजू बुजू नका. म्हणून महानुभाव संप्रदायाचं हे वैशिष्ट्य आहे की इथला किती मोठा अधिकरण असेल, किती मोठा ज्ञानी असेल तर तो स्वतःच्या भजनी लोकांना लावत नाही. तो ईश्वराचं ज्ञान त्यांना सांगतो. हे माझं आहे असं सांगत नाही, हे त्याचं आहे. पोस्टमॅन सारखं तिकडचं आलेलं पत्र हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इथला ज्ञानी करत असतो. हे माझं आहे असं नाही म्हणत. स्वामींनी त्याचा भरोसा दिलेला आहे, अभिवचन दिलेलं आहे की काय ज्ञानी आपण यात ईश्वर न म्हणली. जो ज्ञानी असतो तो स्वतःला ईश्वर म्हणून घेत नाही. आणि महानुभाव संप्रदाय जर सोडला तर गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अशी भावना आहे. म्हणून हे अन्यथा ज्ञान फेडण्याचं खऱ्या अर्थाने जर या महाराष्ट्राच्या साहित्यिक सांस्कृतिक धार्मिक राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदा जर कोणी केलं असेल तर ते महानुभाव पंथाने केलेलं आहे. अन्यथा ज्ञान अंधश्रद्धा तुमच्या अंतःकरणात असू नये. गुरुला सुद्धा पारखून घेता आलं पाहिजे. एका सुभाषितकाराने एक मस्त सुभाषित सांगितलं, तेवढंच सांगतो आणि माझं प्रवचन थांबवतो. ते सुभाषित असं आहे, गुरवः बहवः सन्ति. गुरु अनेक आहेत. मी म्हटलं ज्ञान देणारे खूप आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. ज्याला कळत नाही तोही ज्ञान देतो. इकडचं आलं की इकडं पाठवलं, फॉरवर्ड करायचं आहे काम, फक्त सेंड करा. किंवा एखाद्याला सांगा माझं डोकं दुखतं, त्याला डॉक्टरी ज्ञान नसतं तरी तो म्हणतो मग असं कर, काढा घे, हळद टाक, मीठ टाक, त्याच्यात लसण टाक, अद्रक टाक, काय मसाला असतो तो टाक. म्हणजे ज्याला काही कळत नाही तोही आपल्याला काहीतरी सांगतो. ज्ञान स्वस्त झालेलं आहे, पैसा दुर्लभ झाले. म्हणून लोक म्हणतात पैसा श्रेष्ठ. पैसा किती दिवस तुमच्या कामात येणार? किती पैसा कमवणारा असला, किती पेन्शन लाख रुपयाचं जरी असेल एखाद्याला, तरी हात पाय शिथिल आहेत तोपर्यंत त्या पैशाचा उपयोग. म्हातारपण आलं तर तो पैसा काही उपयोगाचा नाही तुमचा. तुम्ही जगले पाहिजे एवढ्याचसाठी वाटतं की तुमची पेन्शन सतत मिळत राहिली पाहिजे. हा अनुभव आहे. आणि पेन्शन जर नसेल तर तुमची रवानगी एखाद्या वृद्धाश्रमात करण्यापर्यंत मजल जाते. धनिक लोक आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पोहोचवतात. आमचे शेतकरी कष्टकरी खेड्यापाड्यात राहणारे आईवडिलांबद्दल अत्यंत श्रद्धा ठेवतात. आणि ज्यांची आईवडिलांबद्दल श्रद्धा आहे त्यांची समाजाबद्दल श्रद्धा आदरभाव त्यांच्या अंतःकरणात असतो. आणि ज्यांच्या अंतःकरणात समाजाबद्दलचा आदरभाव आहे त्यांना आईवडिलांबद्दलचा आदर वाटत असतो. आणि ज्यांना आईवडिलांचा आणि समाजाचा आदर वाटतो त्यांना साधू संतांच्या बद्दलचा आदर वाटतो. आणि ज्यांना साधू संतांबद्दल आदर वाटतो त्यांची प्रतिकारांचा वाढत जाते. ज्ञानी भक्तापर्यंत त्यांना ती क्रिया घडत राहते. एक दिवस ईश्वरापर्यंत त्यांची प्रतिकारांचा जाते. साधी गोष्ट नाही. आचार म्हणजे फार कठीण आहे आणि समजून घेतलं फार सोपं आहे. चांगलं राहा, फक्त आपल्यातलं वाईट काढून टाका, चांगलं राहा. चांगलं काय एवढं समजलं की संपला आचार.
आणि ते चांगलं चांगलं सांगण्याचा बाबांनी प्रयत्न केला. मला खूप खोल सांगण्याची सवय आहे, म्हणून मी अजून खोलात नेत नाही. आपल्याला वेळ संपलेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी मनाने तू माझा हो, माझा भक्त हो, मग भक्त माझाच भक्त हो, मग याजी माझं कीर्तन कर, भजन कर, पूजन कर, माझा यत्न कर आणि माम नमस्कुरू, मलाच नमस्कार कर. लोक विचारतात आता मित्रमंडळी म्हणून जावं लागतं, हात सोडले तर काय होते? आपल्या अंतकरणात देवाचं नाव आठवायचं. त्या देवता अज्ञान आहे, त्यांना काय माहीत तू देवाचं नाव आठवतो का हात सोडतो सुद्धा. तिला तर वाटतं ना हा माझा म्हणजे भक्त आहे, हात सोडून मला समोर करतो आहे. आणि देवही म्हणतो, देवही समजतात, सर्वज्ञ आहे ते की अरे वा हा फार नाटकी भक्त आहे, देवतेपुढे हात जोडतो, माणसाकडे माझं नाव आठवतो. म्हणजे दोन्हीकडून नागवलं, दोन्हीकडून तुमची नागवणूक होण्यापेक्षा कट्टरतेने माम नमस्कुरू, माझाच नमस्कार करा, मलाच दंडवत करा, मला दंडवत करा, किंवा मी ज्यांना सांगतो त्यांना दंडवत करा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेवया म्हणजे त्या तुम्ही करता त्या नाही, फोडणीच्या किंवा दूध सेवा त्या नाही. सेवया म्हणजे सेवा करून जे ज्ञानी लोक आहेत त्यांना प्रसन्न करा. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शन. हे तत्वदर्शी लोक अत्यंत उदारतेने तुम्हाला तो उपदेश करतील. त्या उपदेशामुळे अन्यथा अज्ञान तुमचं निवृत्त होऊन जाईल आणि परमेश्वर तुमच्या हृदयामध्ये अवस्थित होईल. अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करणे, अशा प्रकारचा आचार प्राप्त करणे हेच मानव देहाचं किती कर्तव्य आहे. थोडक्यात एक मुद्दा महत्वाचा मांडतो की सर्व योनींमध्ये जर आपण विकासक्रम पाहिला तर विकसित प्राणी कोण आहे पृथ्वी तलावर? या पृथ्वी तलावरच सर्व प्राणी मात्र आहेत. सर्व वैज्ञानिकांनी सर्व ग्रह शोधले पण कुठेही प्राणी मात्र दिसले नाही. आणि देवता किंवा एलियन वगैरे हे यांचं काही दर्शन झालं नाही. मग या पृथ्वी तलावर सर्वात विकसित झालेला प्राणी कोणता? तर तो मनुष्य. मग मनुष्याच्या पुढची विकसित अवस्था ती कोणती? ही या तत्वज्ञानात सांगितली. देव मनुष्य प्रेम. मनुष्य हा मनुष्य देहामध्ये आल्यानंतर एकतर नरक योनीकडे जाऊ शकतो किंवा देव योनीकडे जाऊ शकतो. देव योनीकडे जाणं हा त्याचा विकास आहे मनुष्य योनीपेक्षा. परंतु एका अर्थाने तोही बंदिस्त बांधला गेलेला आहे, विकास थांबला गेलेला आहे. आणि नरक योनीकडे जाणं हा त्याचं अधपतन आहे. मग त्याने कुठे गेलं पाहिजे? त्याचा विकासक्रम कोणता? तर जीवाने जर भक्तीच करायची आहे तर अन्य देवी देवतांची किंवा कुण्या तरी व्यक्तीच्या म्हणजे नादी लागण्यापेक्षा, त्याच्या थडग्याची पूजा करण्यापेक्षा, त्याच्या प्रेताची पूजा करण्यापेक्षा, समाधीची पूजा करण्यापेक्षा, देवी देवतांची पूजा करण्यापेक्षा जर भक्तीच करायची तर त्याने परमेश्वराची केली पाहिजे. परमेश्वराची भक्ती करणे हा मनुष्यापेक्षा श्रेष्ठ विकासक्रम आहे. असा विकासक्रम आहे की तो त्याचा विकास होत 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 हा जीव परमेश्वरा एवढा होतो. आनंदार्थी आणि स्वरूपार्थी जेवढा पहिला होता तेवढा तो 100 ब्रह्मांड विकास होतो. एवढा तो कुठेच नसतो. एक तर सृष्टी संहारानंतर तो तमात असतो आणि असतो तो सुखदुःख विरहित अवस्थेत असतो. आणि एवढा किंवा 2 इंच जशी छाती आपली फुलते असा ईश्वर स्वरूपात गेल्यानंतर या जीवाचा खऱ्या अर्थाने पूर्ण विकास होतो आणि त्या ठिकाणी तो सुखदुःख रहित नसतो. तो आनंद घन होऊन जातो. आनंद घन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये हा जीवात्मा सुद्धा आनंद घन होणं हा खऱ्या अर्थाने जीवात्म्याचा विकासक्रम आहे. हा विकासक्रम वैज्ञानिकांनी समजून घेतला पाहिजे, संशोधकांनी समजून घेतला पाहिजे आणि सामान्य माणसांनी समजून घेतला पाहिजे. हा समजण्यासाठी भगवद्गीता अत्यंत उपयोगी ग्रंथ आहे. म्हणून गोपाळकृष्ण महाराजांच्या या तत्वज्ञानाचा हा सखोल अभ्यास करा.
आपले पंतप्रधान माननीय पंतप्रधान यांच्या कार्यकाळातलं एकमेव एक कार्य मला फार आवडलं. तसे सर्वच कार्य त्यांचे आवडले, पण त्याबद्दल बरेच दुमत असतील, त्याबद्दल विचार चर्चा करायची नाही आपल्याला. पण एक कार्य आवडलं, माननीय मुख्यमंत्री आपला प्रधानमंत्री जी ज्या देशात जातात त्या देशातल्या राष्ट्राध्यक्षाला जर कुठली वस्तू भेट देत असतील तर ती वस्तू म्हणजे भगवद्गीतेचं पुस्तक असतं, भगवद्गीता ग्रंथ असतो. म्हणून सर्व हिंदू धर्मियांनी नव्हे सर्व मानवमात्रांनी गीतेचा अभ्यास केला पाहिजे. एवढाच शेवटी बोलतो आणि लांबलेले विचार संपवतो. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर्वज्ञ श्री काही